रामराम मंडळी, कलम 302 या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मस्त दुई पडली, सकाळ सकाळ गारफिले लागत आहे। आता ही जी स्टोरी आहे अश्लीलतेच्या दृष्टिकोनातून या स्टोरीकडे बघू नका। जसं वेळेला केळं आणि वनवासाला सीताफळ आपण जसं जुन्या माणसाची मन आहे, तसं जशी परिस्थिती माणूस त्याला कसं पाठ देतो, कसं मेंटली ॲडजस्टमेंट करतो, हे आजच्या स्टोरीकडून बघण्यासारखं आहे। अब्दुल शेख उत्तर प्रदेशमधलं मेरठ शहर आहे। अब्दुल शेख 7 मुलं, कचून अजून 2-3 असते तर लय मोठी टीम झाली असती। 7 मुलं करोनात बायको गेली मरून हे अब्दुल शेखची। बरं 7 मुलं म्हणल्यावर असं काय नाही का 2-4 कंपनी आहेत, 5-25 एकर जमीन आहे, भाऊ जागत्यान कसं त्याचा स्वतःचा व्यवसाय, त्याच्याकडं त्याचं भांडवल म्हणजे आणि इस्टेट म्हणजे एक सायकल घ्यायची, तिथून कुल्फीची कंपनी आहे तिथं जायचं, तिथून त्यांचाच बॉक्स मागं बांधायचा, कुल्फ्या घ्यायच्या विकायच्या, संध्याकाळी हिशोब द्यायचा आणि त्याच्यातून त्याला 200-300 रुपये मिळायचं। पार गुडघ्याचं तुकडं पडायचं, यायचं घरी। आणि ती ही मरून गेल्याच्या पुढं, बायको मरून गेल्याच्या पुढं ते थोरली जी मुलगी होती त्या मुलीवर थोडा कामाचा ताण जास्त आला, स्वयंपाक करावा लागायचा आणि शाळा बिळा काय नाही, ते आपलं धर्माचा अभ्यास घरात करायची। ती त्यांच्या पद्धतीने त्यांना चालून द्या, त्याचं काही डोकं लावू नका। हा जो कुल्फी विक्रेता आहे त्याचं वय 42 वर्षाचं, 7 मुलं पादरात आहेत, बायको मरून गेली। त्यांनी बेगम पाहिजे म्हणून जरा पाहुण्यारावळ्या तिकडं संध्याकाळी निवांत वेळ असला की 1-2 तास पाहुण्यारावळ्याचा पिठा पाडायचा, मुलगी बघा। आणि त्यांच्यात कसं असतं, त्यांना मिळते बी, कारण पुढं बी 7-8 दावालीच असतात, आपल्यासारखं नाही। एक आता हिंदूंची संख्या कमी व्हायला लागली, त्यांना ठेवा का एकच मुलं ऑपरेशन, एका मुली ऑपरेशन करायची संख्या वाढली, त्यामुळे कमी व्हायला लागली आणि त्यांची संख्या वाढत चालली, 7, 8, 10 त्यांच्या हिशोबाने जसं असेल तसं ते निर्मिती करतात। जावेदा शेख वय वर्ष 22, थंबनेलमध्ये तुम्ही बघताय अशी सुंदर मुलगी, देखणी मुलगी। ही मुलगी त्याच्या गळ्यात बांधली का म्हणायचं तर आईबापच त्या जावेदाला वैतागले होते। याचं कारण म्हणजे जावेदानी तिथं त्यांच्या समाजात तसं काही दुसरीकडे कारखाना नव्हता केला, 1-2 जराशी संबंध ठेवल्यामुळं आईवडील म्हणले ही गाडी पाठकून जाऊन द्या, तारारी करून दिली। पोरगी ह्याच्या घरी नांदायला आली, 22 वर्षाची, हे 42चा, तब्बल 20 वर्षाचा डिफरन्स। आता काय होतं, जसं तुमचं वय तसा तुमचा परफॉर्मन्स असतो खाटवरचा। ह्या गोष्टीमध्ये आता तुम्ही निसर्गाच्या विरुद्ध चालायचा प्रयत्न जर केला ना तर त्याचा परिणाम तुम्हाला मिळल्याशिवाय राहणार नाही। ती आता ती बेगम म्हणलं होती नवीन ही आहे, ह्यानी 5-6 वर्षात 7 वर्षात 3 वाढवली। आज 7, 8, 9, 10 मुलं करेक्ट झाली। एक जर असतं तर अजून क्रिकेटची अख्खी टीम झाली असती, असा कार्यक्रम केला। 10 अल्ला की देन, ओके कार्यक्रम। 10 मुलांची आई, तर तिचं विषय असा होता की याच्या 200, 300, 400 रुपयात काय कात होणार आहे महाराज। त्या पोरांना कपडे, त्यांना 2 वेळचं अन्न, किमान गरजा, अन्न वस्त्र निवारा हाही समजा की खाटाखाली 3 घातली, खाटाच्या वर 3 झोपवली, कसं जुळवीन माणूस। पण त्यांच्यासाठी अन्न उपलब्ध करणं, त्यांच्यासाठी कपडे, त्यांच्यासाठी शिक्षण, त्या बाईच्या डोक्यावरून जायला तर अख्खा दिवस त्याच्यात जायला लागला। त्या बाईला तिच्याजवळ काय आहे ह्याची पुरेपूर कल्पना होती ह्या जावेदाला, की माझ्याजवळ सुंदर अशा प्रकारचं शरीर आहे आणि 42 वर्षीय अब्दुल याच्याकडून त्या शरीराला काय योग्य प्रकारचा न्याय काही मिळत नव्हता, असा विषय असतो। मग ती नवऱ्याला म्हणली की मी पण कुठंतरी 4 पैसे कमवण्याचा प्रयत्न करते, आता ते मला बघ तुझ्या हिशोबाने काय काम मिळते का, काय मिळते का। त्या ठिकाणी एक फॅक्टरी होती, तुम्ही जी बियर पिता का, क्वार्टर बियर आमकं तमकं, बाटली तिथं बारमध्ये सोडून देता बघा तुम्ही, किंवा तुम्ही रस्त्यात कुठं आडवळणात कुठे जंगलात प्याला, ती तिथं बाटली काही कोण नेत नाही, पण त्या बाटलीचं करोडो रुपयाचं मार्केट आहे बाहेरच्या जगात। उदाहरणार्थ 12वाला सुद्धा ती बाटली, साधारण बिअरची बाटली 1.5 रुपयाला देतो, दुसरी क्वार्टर असेल ती 50 पैशाला देतो, त्याला ती गाण काढायची असते तिथून। पण त्या बाटल्यांचं, मोकळ्या बाटल्यांचं इतकं मोठं मार्केट आहे। ती फॅक्टरी होती तिथं, त्यात फक्त बाटली 6 रुपये किमतीला बिअरची नुसती चकाचक धुतलेली बाटली जाती। ज्या त्या कंपनीला पोच करायची, पॅकिंग करून मस्तपैकी 6 रुपयाला, एवढं मोठं मार्केट आहे। मग 1 लाख बाटल्याचं 6 लाख रुपये होत्यात, एवढं सोपा हिशोब नाही तो। काही जण त्याच्यात लय श्रीमंत झाले।
त्या बाटलीतून याच्यामध्ये ती जावेदा कामाला लागली. कामाला जशी तिथं लागली, जाणं येणं चालू झालं, तर तिला त्या ठिकाणी ते म्हणले बाबा 220 रुपये हजेरी, म्हणजे साधारण 6-7 हजार रुपये पगार. तेवढं म्हणले तांदूळ बिंदूळ डाळ बीळ बागणं असं. त्या जावेदाला एक गोष्ट माहीत होती की तिची नजर बिरबिरायची की बाबा आपल्याला अशा एका व्यक्तीची निवड करायची. आणि हे माणसाच्या मनात आज चाललं असतं बरं का. अंतर्मन अजून कुणीही जाणलेलं नाही कुणाचं. हा, तुमच्या पाहुण्यानं तुमच्याकडून पैसे नेलं उसनं, तुम्ही याला कधी वाटलं होतं का तो 2 वर्ष झाले देणारच नाही किंवा काही बुडवणारच, असं असतं हे जग. असं आहे. आणि दिवस तर किती वेळा बोलत होता असा प्रकार. जाणं येणं घरापासूनचा 1-1.25 किलोमीटरचा तिचा रस्ता, ते त्याच्यात पायी जायची, पण कुठे रिक्षा बस करत नव्हती का, तेवढे 10 वाचायचे, असा विषय असतो. समीर कुरेशी हा जी व्यक्ती आहे, हा व्यक्ती त्या ठिकाणी तिची वाट पाहायचा चौकात एका. त्याच्याकडे बुलेट होती आणि त्याच्यावर चिकन सप्लायर असं लिहिलेलं होतं. तो त्या जावेदाकडे पाहायचा. तो पण मुस्लिम. तेवढं तरी बरं भाऊ, साखरेला साखरे डोक्याला ताण नाही. तो पाहायचा, पण तिच्या नजरेने ती ओट घेरली की हा जो मुलगा आहे, हा मुलगा माझ्याकडे पाहतो. आणि 24-25 वर्षाचा तरणा बाण, पांढरा शिपीत, दाढी बिडी अशी कोरलेली, गोल टोपी वरून घातलेली, लय असा पिवळा चुटूक गडी, आणि ही बी काही कमी नव्हती. शनी एक दिवस तिने त्याला स्माईल दिलं बा. स्माईल दिली होती, त्या काढलं. म्हणला आता जन्नत, जन्नत की सैर करणे की जितपणीच, असं त्याला वाटलं. मग त्याने असं खुणावलं, नंबर हिनी नंबर दिला, त्याने नंबर घेतला. आणि मग त्यांचं ते बोलणं चालू झालं की बाबा कुठलं काय. हिनी तिची दर्दभरी कहाणी सांगितली त्याला की हे बघ ना माझ्या वडिला. आता कसं ह्याच्यामध्ये बघा, ती जावेदानी त्याला जे सांगितलं ही खरं कुणी सांगत नाही. हा, अजिबात सांगत नाही. जेवढं स्वतःचं कोण वाईट घडलंय ती लोक लपावत्यात, आणि जेवढं चांगलं आहे तेवढं सांगतात. तिने बरोबर त्याला असा कोपच्यात घेण्याचा प्रयत्न केला. आणि ती बावळटच, त्याच्या डोक्यात दुसरं काय नव्हतं. त्याच्या डोक्यात एक आहे की सीता हाय आपल्या समाजाची आहे, आणि थोडासा रंगारंग कार्यक्रम म्हणजे घरची तर आहेत, ते विवाहित होता विशेष म्हणजे, बाहेर तोंड मारायला मिळतं बरं होऊन, अशा प्रकारचा तो. आणि तिला इंटरेस्ट ह्याच्यात. आता इथं कसं झालं आहे, साकीटाला साकीट जवळजवळ फिट बसायच्या मार्गात. याचं कारण आहे वय. एका 42 वर्षापेक्षा एक 24-25चा तरणा बांड जास्त टायमिंगवाला जर भेटला तर कोणाला नको आहे, असं असतं. प्रत्येकात एक स्वप्न असतं बा. पण त्याच्यासाठी धर्म, कायदा, समाजव्यवस्था ही सगळं आडवं येत असतं. समाज काय ह्या गोष्टीला मान्यता देत नाही. मग तिने तिची दुःखभरी कहाणी सांगितली. त्यांनी पण थोडी सिंपती. त्यांनी फक्त तिला एक गोष्ट सांगितली की मी तरुण तर आहेच, पण तू माझी सगळ्यात जवळची मैत्रीण, माझं तुझ्यावर लय प्रेम जडलंय, आणि असं झाले तसं झाले माझं. आणि त्याचा व्यवसाय होता, त्याला पैसे बऱ्यापैकी मिळायचे. तो माणूस कमीत कमी 10-15 हजार रुपये रोजचे कमवायचा. याचं कारण म्हणजे त्याचा व्यवसाय असा की त्याच्याकडे एक 3-4 टेम्पो होते. त्या टेम्पोमधून रातोरात सगळे ड्रायव्हर ठेवलेले. तो कुठं जायचा, हे आणायला, चिकन भरायचा, कोंबड्या पांढऱ्या, तिथून आणून सिटीत दुकानाला सप्लाय करा. त्याला वाहतूक कमिशन मिळायचं, पैसे चांगले मिळायचे. सगळ्याचं बागून त्याला सगळ्या गाड्यांचं मेंटेनन्स सगळं बागून 7-8 हजार रुपये. आता 8 हजार म्हणजे 2-2.5-3 लाख रुपये महिना. 10-12 बुलेटची टाकी फुल. बरेचसे बुलेटवाले पंपावर गेल्यावर जे बुलेट वापरतात त्यांना सांगतो 100चं टाकायचं नाही, नाही तर बुलेट वापरू नका. 50चं तर अजिबात टाकायचं नाही. हा, ज्या त्या गाडीची एक इज्जत आहे राव. ती रॉयल एनफिल्ड आहे, कमीत कमी 500चं टाकायचं, 400चं सुद्धा नाही. हा, तुम्ही उगत आब्रोगालाच कार्यक्रम करू नका. बुलेट वापरायची ना, 500 शिवाय पेट्रोल टाकत नाही. लोकाला पण कळलं पाहिजे. आणि ज्यावेळी तुम्ही 500ची नोट देता, त्या ठिकाणी 4 अंगठ्या जर असतील उत्तम, ह्याला म्हणत्या साखरेला साकीट. नाही तर ती कोंबडी विकली आणि बाजारात गेला 150चा, आणि राहिलेल्या 100मध्ये पेट्रोल टाकावून एक चक्कर मारून आब्रोगालाच कार्यक्रम करू नका. ह्या घटनेमध्ये जसं त्यांचं सूत जुळलं, तो म्हणला तुझ्याकडे इतकं देखणं सौंदर्य आहे, ह्या सौंदर्याला माझ्यासारख्या सौंदर्याची जोड पाहिजे. आणि मी पैशावाला आहे, म्हणला मी तुला म्हणजे बँकेत अकाउंट काढ, अकाउंटला पैसे ट्रान्सफर कर, तू फक्त ATM काढायचं, नोटा वाढायच्या, ATM काढायचं, नोटा वाढायच्या, मालामाल. हिने तर स्वप्न घ्यायला म्हणली तर डाळ भात खाऊन वैताग आलाय. एखाद्या वेळेस पनीर पुरी बी खायला मिळेल, गोश खायला मिळेल, चिकन अंडी मसाला खायला मिळेल, मच्छी खायला मिळेल. हां, ती म्हणली एक नंबर कार्यक्रम. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे
तिची न बागणारी इच्छा आहे, न बागणारी जी भूक आहे ती बागतच नव्हती, तृप्त होत नव्हती ती. अर्ध्यातच हा कार्यक्रम, हे काय लगे 10 फटाका आहेत, 42 वर्ष आवड. आता तिने असं डोकं लावलं की म्हणली तू इकडं तिकडं हे करण्यापेक्षा आहे ना घरीच ये. आणि मग घरी त्यांच्या एका दुसऱ्या रूममध्ये हा गेला ना कुल्फी एकाला, तर त्याची गाडी भरली म्हणजे ती काय ही कुस्तवर हे मोकळा होत नसतो. ती गेली ज्याची त्याच्या घरच्यांना ज्याच्या त्याचा अनावरा येण्या जाण्याचं टायमिंग माहीत असतं. त्याला घरी बोलावले, हा बुलेटवर दाबात यायचा, तिथं तास 1.5 तास रंगारंग कार्यक्रम तिच्यासमोर करायचा. तो 24चा ही 22ची साकटला साकीट जमलं, दोघंही तृप्त झाले. आणि मग तिने त्याला सांगितलं यस हे टायमिंग सही आहे, तूच माझी इच्छा पण. आणि होतं काय माहिती आहे का, ह्याच्या मागं सायन्स आहे बरं का. ती एखादा जर असा तृप्त करणारा भेटला ना तर बाईचं फाळकं उडालं म्हणून सांगतात. ती बाई मेंटली म्हणजे मानसिकदृष्ट्या पण ते मुलात गुंतली जाते. पण माझं असं म्हणणं आहे, त्यांनी लफडं केलं, तिने लफडं केलं, आपल्या तुमच्या आमच्या बापाचं काय गेलं असं नाही. ह्याच्यामध्येच फार मोठा गुन्हा, ह्याच्यामध्येच फार मोठं म्हणजे हत्या खून लपलेला असतो आणि तीच लोकांना कळत नाही. म्हणून आपलं बोंबलायचं काम चाललं आहे की हे करताना अनैतिकता तुम्ही लांब ठेवा, नैतिकतेपासून राहा, जवळ करा नैतिकतेला. अनैतिकता तुमचा घात करणार म्हणजे करणार. ह्या स्टोरीमध्ये काय झाले बघू आपण. त्यांचं चालू झाल्याच्या पुढं आता कसं असतं, साईडची 4-2 जण सावध झाली जरा, ती गप म्हणलं थांबते आपल्याला काय करायचे. तिथून पुढं शोभी जरा निर्डावला. आता एक दिवस असा उजाडला त्यांच्या आयुष्यात, 1-1.5 महिन्यानंतर दुपारचा 12-1 वाजता तो तिकडंच गरम झाला. इथं काय रेडीच होती. मला चला आता थोडं आपण आपलं गोडं बुचकाळून येऊ बा. आला दुपारी 1-1:15च्या टायमाला शिरला त्यांच्या खोलीत. यांचा रांगारंग कार्यक्रम चालू व्हायला आणि तिचा नवरा नेमका यायला एकच टाईम झाला. काय त्याचा अडचण असन, आजारी असन, कुठं काय गोठाळा असन, पण ते आलं भाऊ घरी. मला जरा झोपतो, जरा डोकं जडे, बघतोय तो पोरं बाहेर खेळतात, सगळीच्या सगळी बाहेर काढलेली, कोण झाडाखाली, कोण पाराव, कोण दारात. मला आम्ही किती रे तरी ते आम्ही म्हणते त्याच्या ते मामू आले रे ओ अंदरेन. आता इथं मग कोचा चालला आहे, पण त्याला थोडी शंका आली. म्हणले कोण आले काय, त्यांनी बघितलं. ह्या दोघांना त्यांनी अत्यंत भयानक स्थितीमध्ये कपडे सावरताना ह्यानं त्यानं बघितलं. म्हणजे त्यांचा विषय जवळ अर्ध्यातच सुटला. ती गेलं बा. ती समीर काही जास्त थांबला नाही. मला असं ठिकाणी आपल्या म्हणून रोज शक्यता आहे आपलं पटकुनी हालायचं, कारण ताळी काही एका हाताने वाजत नाही. आणि ती लफड्यावाल्यांना ह्या विषय सगळा माहीत असतो. ती तशी परफेक्ट, ते आतले राजकारण तुम्हाला कळायचं नाही. ती गेला निघून. हा जो अब्दुल शेख, हे माणूस त्या बाईला 1 नाही 2 नाही, पण तिथं जाऊन, कारण काही लोक थोडी थंड असतात, थोडी शांत असतात, प्रत्येक गोष्ट विचार करून करणारे असतात. तो तिच्या पैसे जाऊन तिथं खाली असं डोक्याला हात लावून बसला, चिंता करते. 1 नाही 2 नाही. बाया आमठी झालेली, कापड बिपडं तिने घातली, पाण्याचा ग्लास घेतला, त्याला दिला आणून. पाण्याचा जसा ग्लास दिला, त्यांनी 3,000 रुपये दिले. ते 3,000 रुपये पण त्याच्या पुढं धरले असे आणि त्याच्या पायापाशी टाकले. ती काय बोलली नाही. ह्याने समजून घेतलं. आणि शेवटी कसं असलं तरी त्या बापाला आईला माहीत होतं की ह्यानी, त्या अब्दुलने असा विचार केला की हिने हे जे काय केलं ते पैशासाठी केलं, या 10 मुलांचं संगोपन करण्यासाठी केलं. आता ही जे 7 आहेत, तो काही तिला मारहाण करत नव्हता, शिवाय देत नव्हता. त्याचं कारण म्हणजे त्याच्या दृष्टीने लय होतं की 22 वर्षाची एवढी देखणी बायको मिळाली आणि माझ्या 7 मुलांचा सांभाळ करते, ही दृष्ट ते माणूस विचार होता तो. आणि शांत होता. त्यांनी विचार केला का बाबा आपली बायको फक्त पैशासाठी, यांचं पोट भरण्यासाठी तिने हे मार्ग स्वीकारला. त्यांनी तिला पैसे तिच्याजवळ ठेवले. काही न बोलता निघून परत कामावर गेला, पण एक शब्द बोलला नाही. ही जी जावेद आहे, ह्या जावेदानी डोक्यात चालवलं की म्हणली बया नवरा 1 नाही 2 नाही म्हणजे नवऱ्याची मुकसंमती आहे आपलं करायला. याला त्या माणसाने अब्दुलने ॲडजस्टमेंट केलं आणि केला फोन ह्याला समीरला. समीर कुरेशीला फोन केला. मग त्यांनी विचारलं काय मारलं बिरलं लागतो. मारायचं सोडून म्हणले. त्यांनी परवानगी देऊन टाकली आपल्याला, काही विषय नाही, तू बिंदास, तो असताना आलं तरी अडचण नाही. मग तुम्हाला आज रात्री येऊ का, बिंदाशी म्हणला. मग त्यांनी काय केलं, बिअरच्या बाटल्या घ्यायच्या 2, तुमचं ते नॉनव्हेज ते चिकन नसतं का ते रंगीत, ते कॅन्सर होणारं गुलाबी पाणी टाकतात, त्याचा कलर टाकीत ते आताड्याच कॅन्सर होतं, रिटर्न झालेलं आहे ते टाकलेलं तसलं ते चिकन गुलाबी ते घेऊन यायचा.
ते नवरा प्यायचा, ही प्यायची, ही म्हणजे ही दोघं जण प्यायची, ते जुबेदा नव्हती पित. आणि ते इस्लाम धर्मात तुम्हाला सांगतो हे दारू बिरू आहे ना, त्यांना निषिद्ध मानलेलं आहे. पण आपापल्या धर्माचं पालन परफेक्ट कोणताच धर्मवाले करत नाहीत. ती सगळेच काही असे काही तसे बेरड सगळीकडे आढळून येते. पिऊन दे, त्यांचं काय, आता त्यांना संविधान दिलेला हक्कही देऊ. हे प्यायल्यानंतर हा बाहेरच झोपायचा, तो बेडरूममध्ये झोपायचा. इतकं ॲडजस्टमेंट केलं बघा. मग आता हे सगळं आता माणसाचं कसं आहे आता तुम्ही म्हणता, आता हे संबंध अनेक वर्षापर्यंत किंवा समीर कुरेशीची इच्छा आहे तोपर्यंत चालायला काय हरकत नव्हतं. पैसे देत होता, तो सगळं देत होता त्याला. एवढ्या इन्कममधून त्याला समजा एक 10,000 20,000 तर महिन्यात जात असते, तर त्याला त्याचं काहीच वाटत नव्हतं, काहीच अडचण नव्हती. हे संबंध कंटिन्यू ताण म्हणजे चालायला अमकं तमकं. पण तसं नसतं. वरचा आहे, नियती आहे. आणि त्यांच्या धर्माच्या बाबतीत बोलत होतं की अल्लाह सब देख रहा आहे, असा विषय असू शकतो. देव इथून तिथून एकच. ही त्याचं जे अनैतिकता आहे हे संपलं होतं. कुणीतरी जायची वेळ आली होती, कुणातरी काहीतरी गाठ अनिमित्त मात्र मागं होतं. मग ह्या घटनेत कसं होतं बघा, की कसं यांचा कार्यक्रम करेक्ट होतो. नवरास राजी, सगळं राजी. ह्या समीर कुरेशीच्या डोक्यात एक किडा वळवळायला लागतो. म्हणला म्हणजे एखादं सुख आहे ना, जोपर्यंत दुर्मिळ तोपर्यंत तो काट्या तुट्यातून पाळणार, पायात काटा शिरुस्तवर का ती सुख मिळवण्यासाठी, ती स्त्री बघण्यासाठी. पण ते सुख जर असं सहज अवेलेबल झालं बा, इझी, कधी पण जाव, ओके तयार, तर त्या व्यक्तीचा, त्या माणसाचं थोडं मन भरलं जातं, थोडा कंटाळ येतो. ह्याला म्हणतात ह्युमन सायकोलॉजी, ह्याला म्हणतात माणसाचं मानसशास्त्र. ह्याला थोडा का होईना जे इझी मिळते ना त्याकडं माणूस लांब खेचला जातो. ते म्हणतो आयला हे आपलं चाललंय ठीक आहे, पण आपला वापर तर होत नाही ना. त्याच्या मनात अशी शंका आली की ज्या अर्थी नवरा ॲडजस्टमेंट करतो, हे एक प्रकारचं वेशीचंच काम झालं. म्हणला जी वेश्या करते तीच करते. याचा अर्थ असा की माझ्या व्यतिरिक्त अजून 4-5 जण असली पाहिजेत. आणि त्या गोष्टीने त्याच्या मनात घर केलं. ह्याने तिला विचारलं की तू धंदा करते काय, तो असं काय, नवरा तुझा एवढा शांत राहतोय, कुणाला या म्हणतोय. त्या जी जावेद आहे तिला त्या गोष्टीचा राग आला. म्हणली मी तुझ्या, आणि ते सत्य पण होतं, जावेदा त्याच्या व्यतिरिक्त तिचं शील कुणालाही देत नव्हती, पण आता देत होती ते अनैतिक संबंध ती ठोक्याला देत होती. म्हणली तू तुझ्या जातीव गेला, लायकीव गेला, तू हे चुकीचं बोलतोय. आणि तिला राग आला, कारण तू माझी गणना एका वेशात करतो का, तुला लाज शरम काय, आबरू इज्जत काय आहे का नाही, ही काय जमायत नाही. असलं गाण बोलायचं असेल ना उद्यापासून बंद व्हायचं, मला तुझी गरज नाही. तू गेला, सख्या गेला तर मी तुक्या धरीन, तुझा विषय तुझा, मला एक गरज आहे, माझ्या कुटुंबाला गरज आहे म्हणून मी करते, जाऊन दे तुझी गाडी. तिने असं डायरेक्ट ही किरीव घेतलं, ही थोडं गार पाडलं. चायला मला तुटायच्या मागं आलं का काय, नाही नाही. पण कसं असतं, आता एवढे 6-7 महिन्याच्या कालावधीमध्ये त्या समीरला त्या जावेद आहे तिच्या शरीराची म्हणजे एक तलप म्हणतो किंवा एक व्यसन लागलं होतं. त्याच्याशिवाय तो जगू शकत नव्हता. त्या गंधम मी सांगितलेले पाठीमागत, तो गंध मेंदूपर्यंत बिंडलेला होता. आणि याला म्हणतात, आपण म्हणतो बा आईला त्यांनी बायाच्या पायी जमीन विकली, त्यांनी दारूपायी सगळं वाटोळ केलं, हे कारण आहेत त्याला, ही मेंटॅलिटी आहे माणसाची. आणि मग त्याला गेला बा तो रागारागाने निघून गेला. हिने त्याला 15 दिवस फोनच नाही केला. आता कसं असतं, एकदम डुबक्या मारत असताना वासनेच्या डोहामध्ये डायरेक्टच उपास चालू झाल्यावर लय अवघड होतं ना. आता आपण कसं लय कचून खातून, उद्या बाबा महाशिवरात्री विषय संपला आपला खाण्याचा, मग फराळ हाणतो कचून, मग थोडं चेंज करतो, तसा प्रकार. एक मी त्या समीरला म्हणला, ह्या बाईला चांगला धडा शिकवला पाहिजे. हिथं बाहेर हिने मला डायरेक्ट सोडून दिलं, म्हणजे इथं 100% 4 ठिकाणी अजून आहे. समीरची सगळ्यात मोठी चूक काय, त्याची काय लग्नाची होती का काय, होता ना अनैतिक विषय, तिला ते बरं वाटत होतं, संमती होती, ह्यो पैसे देत होता, नाही ना सोडून द्यायचं, विषय संपून टाकायचा, जाऊन दे गाडी म्हणायचं. पाहिजे ना पहिलं होतं तसं चालू ठेवायचं. 2 पर्याय होते. त्यांनी हे 2 पर्याय व्यतिरिक्त 3रा पर्याय निवडला. मानला त्या नवऱ्याला आणि तिला मारूनच टाकतो, मला दागा दिलाय, मला धोका दिलाय, म्हणजे याची अक्कल, जनावरांचं मोठाले हाडकं खाऊन तसली याची अक्कल पार बधीर झाली. ह्यांनी चुकीचा निर्णय घेतला ह्या समीर कुरेशीनी. गेला आधी म्हशीची डोफर बिफर हात घालो खाल्ले असं हे असल्याच डोक्यात येणार. यांनी ती
कार्यक्रम राबवला आणि तारीख उजाडली 20 सप्टेंबर 2024. त्या दिवशी संध्याकाळी तो जाने दे स्वारी अमकं तमकं ते फोनवर बोलला, कारण जायचं होतं. कुरेशीन सुरा याचं फार जवळचं नातं आहे, त्याचा दंदाच काटाकाटीचा असतो. घेतला मग धारदार सुरा एखादा, आला भाऊ. आला की सुरा लपून ठेवला. ते चिकन आणलं, बियर आणल्या दोघांनी, थोड्या घेतल्या बाहेर. ती आतमध्ये ती स्वयंपाक करते, ती हसली, हे आलाय म्हणल्या. आता ते वेगळ्या प्रकारचं नातं असं तुम्हाला लय कळत नाही, ती नजरेची भाषा असते. हां, बऱ्याच जणांनी पार इस्टेट फुकली त्याच्या बाई. हां, ती आलाय म्हणल्यावर यांनी म्हणला आता आधी नवराच का चालतो म्हणला बाहेर. ती तर बघा संमती देऊन पेला बेला त्या नादात त्यांनी म्हणला अजून कितीतरी गिऱ्हाईक आहेत माझ्यासारखी, धंदा करता काय तुम्ही. तसं म्हणल्यावर मात्र तिचा नवरा अब्दुल त्याला राग आला. तो म्हणला पतली गली से निकल. तेवढं म्हणलं याला राग आला. यांनी सुरा घेतला असा त्याच्या पोटात, आपलं छातीवर आणि पोटात असे वार करा सुरू केले. नवरा तो वरडायला लागला. चायला म्हणला कुल्फी विकण्याचा धंदा माझा, आणि ही पेता पेता डायरेक्ट सुरा कार्यक्रम करेक्ट. तिने आवाज आला की ती बाहेर आली. ती बाहेर आली की तिने बघितलं. ती जशी जवळ आली तशी त्याला सोडून दिला आणि हिला खूप सारी सुरुवात केली. 6 वार हिच्याव केलं, 9 वार नवऱ्याव केलं. ती पोरं मध्ये पडायला लागली. एक थोरली पोरगी होती ती मध्ये आली, तिला एक लात घातली, ती बाजूला पडली आणि तो त्या ठिकाणी निघून गेला. निघून गेल्यानंतर ह्या दोघांना रक्तांबा अवस्थेत तिने आरडाओरड केल्या. पोरांनी यांना रिक्षात घालून हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं. पण अति रक्तस्रावामुळं, कारण वार हा तुमच्या पायावर होणं, हातावर होणं गोष्ट वेगळी, आणि वार जर गळ्यावर झाला तर गळ्यावरच्या वार, आणि तिथं जर रक्ताची मोठी शिरा असते दोन्ही बाजूला 2, प्रेशर थांबत नाही, माणूस असा बेशुद्ध पडतो, मृत पावतो. रक्तावर सगळा खेळ. दोघंचे दोघं मर्डर झालं. पोलिसांनी आता हे काही सापडणार होतं, कारण तो सिटी एरिया असतो, CCTV जाताना बुलेट दिसणं ट्रॅप लावून 18 तास लागले आरोपीला, कारण आरोपी पळाला होता. 18 तासात पोलिसांनी आरोपी डिटेन केला. ह्या घटनेमध्ये त्या जो आरोपी आहे त्याचं चुकतंय ध्यानात ठेवा. अनैतिक संमत कुठलेही कसे घटना काही घडून द्या, पण एंड शेवट हा वाईटच होतो असं माझं सांगणं आहे. त्याच्यामुळं बऱ्याच जणांचं आता थोडी स्टोरी अशा खतरनाक स्टोरीमुळे अडचण येते. बऱ्याच जणांचं लफडं चालू आहे. मी सांगू एवढं आरडून बी त्यांना काय ते त्याच्या डोक्यात गंध शिरला आहे त्या बाईचा. ते थांबायला तयार नाहीत, काट्या कुट्या तयार आहेत सगळे. यांची स्टोरी मी लवकरच तुम्हाला सांगन. असं काय आपलीच लोक आहेत, काय करता आता. वाईट असलं तरी आता पाहुणा आला, घरचं कोंबडे कापावं लागतंय ना. तसं आपलं जे लफडी करतात त्यांच्या लवकर स्टोऱ्या उपलब्ध व्हायच्या नसतील तर तुम्ही माझं ऐका येड्याचं. काय बाहेर असं ना ते विषय सोडून द्या, सगळाही सोडून द्या. आपलं घर ना आपण हे याच्यासारखं सुख नाही तुम्हाला सांगतो. पण जर तुम्हाला नियती तुमच्या नशिबात लिहिलेलं असेल ना, त्याला कोण टाळणार. रामकृष्ण हरी माऊली.